रात्रभर पडणारा पाऊस आणि खडकवासलातनं करण्यात आलेला विसर्ग यामुळे गेल्या महिन्यातच पुण्यातले एकता नगर पाण्याखाली गेलेलं। तशीच काहीशी परिस्थिती काल आणि आज पुण्यामध्ये उद्भवली। अगदी काही तासातच पावसामध्ये पुणे का तुंबू लागलं असा सवाल आता उपस्थित होतोय। पुणेकरांनी तर महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पुण्यामध्ये उद्भवणाऱ्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे आणि यावर काय उपाय असावेत, पाहूया याच संदर्भातला रिपोर्ट। काही मिनिटे जरी पाऊस पडला तर या ओढ्यांमधलं पाणी असं रस्त्यांवरती येतं आणि मध्यवर्ती पुण्यामध्ये पुराची परिस्थिती ओढवते। आतापर्यंत कमीत कमी 100 अर्ज्या दिल्या, पण आतापर्यंत काही ॲक्शन घेतली नाही। पुणेकर प्रश्न विचारतायत की पुण्याला कोणी वाली उरलाय का, पुणेकरांच्या रोजच्या हालअपेष्टा समजून घेईल असा संवेदनशील कारभारी उरलाय का। पुण्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेकांच्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं। अक्षरशः घरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। कंप्लीट गुडघे इतकं पाणी होतं, जायला येत नव्हतं। सगळी संडासची घाण, सगळी शेणाची घाण, सगळी घाण एकदम पूर्ण घाण होती आमच्या मुंबऱ्यापर्यंत। यासाठी तुम्ही तक्रारी देता का? म्हणजे तुमच्या घरातली परिस्थिती काय? दिल्या तक्रारी बी दिल्या तरी ती म्हणतात पुढे पाणी जायला जागा नाही, काय करायचं, आम्ही काय करू म्हणतात ते। पानी काटते रहे, रात भर मोटर लगाते रहे, पानी फिर भी नहीं गया, फिर भी धान आने को लगा। हर बार होता है ऐसा? हर बार वैसे ही होता, हर बार होती है ऐसा। सगळं बाथरूम बिथरूम सगळं अख्खं गज भरतंय। आमचं बाथरूम मध्ये जायला जागा नाही, आम्हाला काय नाही, सगळं पाणी पांगतंय, सगळं घाण अशी वर येते, नुसते असा वास येतो, जेवण जात नाही आम्हाला। पुण्यातील हडपसर हा नवीन डेव्हलपिंग एरिया म्हणला जातो। एकीकडे पुण्याला आपण स्मार्ट सिटी म्हणून ओळखतो, मात्र स्मार्ट सिटीची काय अवस्था आहे? कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।